दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील तसेच उत्तमराव जानकर हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळं गेल्या 30-40 वर्षापासून एकमेकाला विरोध करणारे हे दोन गट आता एकमेकाबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये काम करणार आहेत. जानकर यांनी आपली संपूर्ण ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी लावलेली आहे. मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारली आहे. दुसरीकडे दुसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी मिळालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर आता एक मोठं आव्हान आहे. माळशिरस तालुका जो 2019 आणि 2014च्या निवडणुकीमध्ये की फॅक्टर ठरला होता, म्हणजे सर्वाधिक जास्त मताधिक्य इथं मिळालं होतं. त्या मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय, की आता कोणाच्या भरोश्यावर तिथली निवडणूक तिथं मताधिक्य मिळवायचं. तर तिथला भारतीय जनता पक्षाचा जो जुना गट आहे, जे निष्ठावंत नेते आहेत, त्यांच्यावर आता भाजपची मदार आहे. तसेच मित्रपक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिंदे यांची शिवसेना असेल, रिपब्लिकन पक्ष, रासप या सर्व घटक पक्षांवर आता निंबाळकर यांची भिस्त असणार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि जानकर यांनी निंबाळकर यांची साथ केली, त्यामुळे त्यांना 1,16,000 मताचं मताधिक्य एकट्या माळशिरस तालुक्यामध्ये मिळालं होतं. त्याच्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला होता. आता 2024च्या निवडणुकीमध्ये निंबाळकर यांच्या समवेत मागच्या निवडणुकीत नसलेले बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे यांच्यासारखे नेते आहेत. याचबरोबर सांगोल्यामधले शहाजी बापू पाटील आहेत. तसेच जयकुमार गोरे जे भाजपचे मान खटावचे आमदार आहेत, तेही त्यांच्या सोबत आहेत. पंढरपूर भागामध्ये परिचारक तसेच काळ्यांची ताकद सुद्धा ही निंबाळकरांच्या पाठीशी आहे. मात्र माळशिरस तालुक्यामध्ये जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं निंबाळकरांच्या समोर एक आव्हान होतं आणि तिथलं तर जे आव्हान आहे ते आता पेलण्याकरता तिथल्या प्रचाराची धुरा या जुन्या भाजपच्या नेत्यांवर आहे. आजवर मोहिते पाटील यांच्याशी सतत पंगा घेतलेले किंवा सतत त्यांना विरोध करणारे जुने भाजपचे जे नेते आहेत, ते आता निंबाळकर यांच्या निवडणुकीचं सारथ्य करताना दिसतील. यामध्ये के पाटील आहेत, संजीवनीताई पाटील आहेत, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब वावरे, सोपानराव नारनवर, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब सरगर, बी.वाय. राऊत, दादासाहेब बोराडे, संजय देशमुख यांच्यासारखे अनेक नेते आहेत, की जे आता निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा माळशिरस तालुक्यामध्ये म्हणजे स्वीकारतील आणि त्यांना तिथं मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. मात्र माळशिरस तालुक्यामध्ये निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांनी खरं तर माळशिरस तालुक्याकरता अनेक योजना मंजूर करून आणलेल्या आहेत. निरा देवघरचं पाणी ज्या 20-22 गावामध्ये येऊ शकत नव्हतं, तेही त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे. कामही सुरू केलेली आहेत. मात्र आता जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं माळशिरस तालुक्यात निंबाळकरांची भिस्त ही जुन्या निष्ठावंत भाजपच्या नेत्यांवर आलेली आहे. याचबरोबर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी मागील 4-4.5 वर्षात माळशिरस तालुक्यात जे काही काम केलेलं आहे, त्या कामामुळं जे काही त्यांचे मतदार वाढलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते वाढलेले आहेत, यांचाही फायदा निंबाळकर यांना होणार आहे. राम सातपुते यांना या भागातही ते सोलापूरला उभारलेले सोलापूर मतदारसंघातून त्यांना आता माळशिरस तालुक्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे व त्यांनी जोडलेले जे मतदार आहेत ते निंबाळकरांच्या पाठीशी कसे उभे राहतील हे पाहणं गरजेचं आहे. निंबाळकरांची भिस्त सातपुते यांच्या कामावरही मोठ्या प्रमाणात आहे.